अरे दिलीप, आज तर खरं गुरुपौर्णिमा. आज आपण सरांचा आशीर्वाद घ्यायला आलो, पण हे आपल्याला फकट आज इथंच भेटलं. हा ना राव, आता सर शाळेतून येतील, आपण आलो इथंच लपू. अरे बस गप्प आहे. अरे विशाल, दिलीप, काय केलं मयूरला? काय नाही सर, त्याला तुमच्या समोर आणायची लाज वाटते आम्हाला. तुम्ही दिलेले संस्कार, शिस्त. राहू दे राहू दे. ह्या वयामध्ये काही गोष्टी लपवायच्या नसतात. आम्ही दिलेले संस्कार, शिस्त. आता तुमचं मारण्याचं पण वय नाही रे, पण तुम्ही चुकताय खरं. मयूर, सॉरी सर, मी आज हरलोय सर, मला क्षमा करा सर. हे बघ मित्रा, माणूस कधी हरत नसतो. मन हरतं आणि व्यसन जिंकतं. आजच्या काळातल्या परीक्षा, पेपर फुटी, वर्ष वायडी होणं, अशा अनेक समस्या तरुणांसमोर आहेत. त्यातून भावनिकदृष्ट्या ती एकाकी पडतात, मनानं ते हरतात आणि मग व्यसनांचा आधार घेतात. हो सर, खरं आहे तुमचं. जेव्हा मन शांत होण्यासाठी स्क्रीन अपुरी पडते, तेव्हा मुलं व्यसनांचा आधार घेतात. विशाल, तरीही व्यसनाधीनता हा आजच्या समस्येवरचा उपाय नाही. अरे तरुणांनी मनानं खंबीर असलं पाहिजे. अरे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेतो. अपमानातून जन्माला आलेलं झुरळ सुद्धा ह्या व्यवस्थेला धक्का पोचवतो. आज गुरुपौर्णिमा आहे. चला, मयूरचं वाया गेलेलं आयुष्य आपण पुन्हा एकदा वळणावर आलूया. सर, तुम्ही आमच्यासाठी फक्त शिक्षक नाही, तर आज आमचे खरे गुरु आहात. सर, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.